चला आज मस्त आरामात पिक्चर बघायचा. साहेब आज सुट्टीच्या दिवशी पण काम होतं ना त्यांना, त्यामुळे तर बाहेर गेले. आणि ऋषी त्याच्या मित्रांबरोबर सकाळ सकाळ क्रिकेट खेळायला गेलाय. आणि कधी नव्हतं आज माझ्या आवडीचा सिनेमा लागणार आहे टीव्हीला. हा मग म्हणजे तसे लागतात बरे असतात, पण काय होतं ना, एक तर मी कधी आपण टीव्ही लावायच्या फंदातच पडत नाही, म्हणजे ध्यानच येत नाही हो. काल सहज जाहिरात लागलेली बघितली ना, तेव्हा समजलं आज माझ्या आवडीचा सिनेमा लागणार आहे ते. आता ही दोघं घरात असली ना की सारखा कोणता तर पिक्चर लावून बसतात. म्हणजे मी आधी प्रयत्न करायचे सुरुवातीला त्यांच्याबरोबर बघायचा, पण आपण एखादं पिक्चर बघायचं म्हटलं की नेमकं काहीतरी गॅसवर ठेवलेलं असतं आणि गॅस बंद करून येईपर्यंत बघावं तर वेगळेच हिरो हिरोईन. आणि यांना विचारलं तर म्हणतात तिकडे जाहिरात लागली ना व तोपर्यंत हा पिक्चर. असे 2-3 पिक्चर ना अर्धवट बघत असतात नुसते. सारखी धावपळ, या चॅनलवरून त्या चॅनलवरून त्या चॅनलवरून, भलतच कोणत्या तरी चॅनलवर. मग नाही तर काय. आणि विशेष म्हणजे त्या सगळ्यातलं त्यांना कळतं पण बरं. काही म्हणा, बाकी कशात नसलं ना तरी या विषयात त्या दोघांचं भलतंच एकमत असतंय. मग आणि कसं आहे ना, किती आपण रविवारच्या संध्याकाळच्या शोला गेलो की नाही चित्रपटगृहात, तरी संध्याकाळी पिक्चर बघता बघता उद्या सकाळी यांना कोणती भाजी करून द्यायची म्हणजे संध्याकाळी आल्यावर कटकट घालणार नाही ना, याचा विचार करता करता अर्धा सिनेमा कधी संपतो कळतच नाही. आणि लेकाला कधी विचारलं तर लेक म्हणतो, अगं आई आपण बघितलं होतं ना हा सिनेमा मागच्या टाइमला. म्हणलं हो र बाबा, तुझ्यासारखं भिजलेलं बदाम खात नाही ना मी, पण तुझ्यासाठी आठवणीनं भिजत मात्र घालते हो. चालायचं. असं द्यावं लागलं आता माझा सिनेमा. काय भारी सिनेमा आहे, मला इतका आवडतो म्हणून सांगू. हम है राही प्यार के. आणि त्याच्यातली जोडी आमिर खान आणि जय चावला, अगं बया बया बया. आणि कहाणी तर लयच भारी. एरबी करत सिनेमा बघायचं म्हटलं ना तर होतच नाही. मग काय, सारखं कोणाला चहा दे, कोणाला पाणी दे, कोणाला जेवायला वाढ. बुडाला फेविक्विक लावल्यासारखे एका जागी बसून असतात नुसते, सगळं यांच्या हाताखाली द्या. हा मग अशातच वेळ जातो सगळा. आणि जाहिरात लागलेल्या टाइम मध्ये पटकन काम ओरकून येऊन म्हटलं ना तर जाहिरात पण संपून जाते हो लवकर. 30 मिनिटाच्या सिरियलला 15-15 मिनिटांचे ब्रेक देतात आणि 2 तासाच्या सिरियल चिंटू पिंटू ब्रेक देत असतात. मग कसं बरं बघायचं माणसाने, असं तर होतंय. आणि काय झालं माहितीये का, मागच्या टायमाला पण ना असाच पिक्चर लागला होता. म्हणलं चला आता बघूया, तर त्या नैनीने फोन केला आणि ते पण अननोन नंबरवरून, त्यामुळे उचलायला लागलं ना. आणि असं डोकं खाल्लं म्हणून सांगते, तिच्या फोननं माझ्या पिक्चरचा सगळा फियास्को करून टाकला. नुसती स्वतःची टेप लावली, मला काय बोलायचं ते ऐकूनच घेतलं नाही. नुसतं स्वतःला काय बोलायचंय ना मला ऐकून गेली. म्हणलं धन्य आहे ग बाई, जाऊ दे. मस्त चहा पीत पीत मी तर आज सिनेमा बघणार आहे बाबा. आता कोण कड म्हणलं या वेळेला, अगं 2 वाजले नाही का. जोशी काकूंनी साहेबांना सकाळी बाहेर जाताना बघितलं असेल. मग घरातले साहेबांनी काम उरकून आले असतील गप्पा मारायला. आणि मला किती पण नाही म्हणलं ना तरी पण इकडे येऊन ना त्यांच्या सुनेची घराने गेल्याशिवाय ते इथून चालता पाय घ्यायच्या नाहीत. मग काय, त्यांना चहा पाणी करण्यात गप्पा मारण्यात आरामात 1-2 तास जाणार. मग पुन्हा केव्हा तरी हम है राही प्यार के. काही नाही हो काकू, आले टीव्ही बंद करून येतेच हो.